एस्टनच्या मागे यष्टीरक्षक आयकॉन प्लेयर म्हणून त्याची निवड झाली मी म्हणेन भूषण पाटील तुर्भे संघाचा खेळाडू. असे बरेचसे आपल्या आगरी समाजाचे खेळाडू आहेत जे दुबईला जाऊन आलेत. चला गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा सर्व स्वयंसेवक सीमारेषेवर तैनात राहायचे. समीर भोईर आपले स्वयंसेवक सीमारेषेवर पाठवायचे सर्व. पहिली षटक गोलंदाज रवी मात्रे तुर्भे संघाकडनं. सेकंडला फलंदाज हर्षद चौधरी. नोट सेकंडला निलेश. ही सलामीची जोडी आपण बघतोय दापोटे संघाची. दापोटे संघाने 2 सामने जिंकले बघा. पहिल्या सामन्यात खमारपाडा संघाला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात प्रेमनाथ मोरबी संघाला पराभूत केलं होतं. पहिली षटक गोलंदाज रवी मात्रे. यावेळी मात्र पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. बिग विकेट. हर्षद चौधरी बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. बघा षटकाराने खातं करतोय आपला फलंदाज राजन. क्वार्टर फायनलचा सामना असेल हा. यातून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल. आमचे मित्र दीपक पाले यांचे आगमन होतोय. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे दीपक अडवली. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय पॉइंटच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक चेंडू मागे त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. बघा राजांच्या बॅट मध्ये आलेला एक षटकार आणि एक चौकार येतोय दापोटे संघाकडनं. मी मगाशी सांगितलं या दापोटे संघाने मोरबी संघाविरुद्ध तब्बल 81 धावा कुठल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना. आणि दापोटे संघाचं एक वैशिष्ट्य आहे दापोटे संघाने 3 सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केली आहे आणि सामने जिंकले 2 सामने. यावेळी मात्र गती परिवर्तन. अपील केलं होतं पण 2 पंच काहीतरी बातचीत करतायत. गोलंदाज आपण बघतो रवी मात्रे. पहिल्या चेंडूचे रवी मात्रेने हर्षदला बाद केलं होतं. यावेळी मात्र भूषण पाटीलने अपील केलं होतं मात्र 2 पंचांनी बातचीत केली त्यानंतर डिसिजन दिलं. निर्धाव चेंडूची समाप्ती. राजन फलंदाजी करतात आपण बघतोय. राजन यांचे चिरंजीव सुद्धा आमच्या सोबत आहेत समालोचन कक्षामध्ये. काय नाव वितेश सुद्धा आमच्या सोबत आहेत. नक्कीच आपली पप्पांची फलंदाजी बघण्यासाठी आलेत आणि पप्पाने आपण 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्यात मात्र 1 चेंडू निर्धाव केला. गोलंदाज रवी मात्रे गोलंदाज आपण बघतोय. अप्रतिम गोलंदाजी केली रवी मात्रेने.
टप्पा अचूक आहे म्हणजे रवी मात्रे यांचा. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 1 गडी बाद 10 धापोडे संघाची. बघा 10 धावा आल्या आहेत. रवी मात्रे पॉवर प्लेचा षटक टाकतोय तुर्बे संघाकडनं. पार्थवी 11 तुर्बे. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. बिग विकेट. राजन बॅक टू पॅव्हेलियन. रवी मात्रे 2 फलंदाज बाद करतोय या षटकात. धावसंख्या 2 बाद 13. भूषण मोठा गाव कडनं राईट मोर द विकेट. यावेळी मात्र अजयने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. मोठा गावचे विजय भोईर यांचं आगमन होतोय. तसेच विशाल भोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत मोठा गावचे. बघा भूषणच्या गोलंदाजी आता मात्र एक षटकार येतोय अजयच्या बॅटमधनं. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. बघा 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. यष्टीरक्षक आपण बघतो रवी मात्रे. एक रवी मात्रे आपण बघतो देसाई संघामध्ये. एक रवी मात्रे आपण बघतोय तुर्बे संघामध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या देती 21. 21 धावा धावपलकावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असा. धावसंख्या 21. गोलंदाज भूषण. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या दापोडी संघाची. स्टॅकेला अजय ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. अजय वैयक्तिक 10 धावांमध्ये घेतोय 4 चेंडूमध्ये आणि संघाची धावसंख्या 21. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या दापोडे संघाची. बघा दापोडे संघाने मुरबी संघाविरुद्ध 81 धावा कुठल्या होत्या 5 षटकामध्ये. बघा आज किती धावा उभारतोय. यावेळी मात्र अजयने भिरकावून दिलाय चेंडूला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे.
क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचत नाही कारण की झेल खूप लांब होता. क्षेत्ररक्षक होते नमित. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. दापोडे संघाची 2 गडी बाद 23 अशा धावा धावपलकर आपण बघतोय. बघा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय. तुर्बे वर्सेस दापोडे. यातून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल. त्यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जातील. लक्षात घ्या 4 संघांमध्ये 3 संघ ऑलरेडी टॉप 4 मध्ये पोहोचलेत. पहिला संघ पोहोचला आडवली, त्यानंतर सापार्डे आणि त्यानंतर पडले. बघा पडले संघाने शेवटच्या सामन्यामध्ये दहिसर संघाविरुद्ध 70 धावा चेस केल्या 3 चेंडू राखून. बघा आडवली संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. सापाडे संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय. पडले संघाने सुद्धा इथे उपस्थित राहायचे. त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना. यानंतर आपण 2 सेमीफायनल, एक फायनल 3 आणि एक प्रेक्षणीय सामना. यानंतर अजूनही 4 सामने शिल्लक आहेत या स्पर्धेतील. त्यानंतर बक्षीस समारंभ. गोलंदाज रवी म्हात्रे वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 24. या स्पर्धेचा विचार केला या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत चिकनगर संघाच्या. 5 षटकामध्ये 114. त्यानंतर 3 हॅट्रिक आणि त्यानंतर 3 अर्धशतक. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फलंदाज बाद. बघा जेव्हा जेव्हा रवी म्हात्रे गोलंदाजी करतात लॉंग ऑफ रिजन मध्ये मात्र या दुसऱ्यांदा झेल गेलाय कारण की ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवतात ते. धावसंख्या 24. नवीन फलंदाज प्रितेश अंडर 18चा खेळाडू आहे. बघा प्रितेश मात्र प्रेमनाथ मोरबी संघाविरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली होती प्रितेशने. मात्र आज मी म्हणे संघाला गरज आहे दापोडे संघाला प्रितेशच्या फलंदाजीची. मात्र निलेश सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर सलामीला आलेला फलंदाज गोलंदाज रवी म्हात्रे. यावेळी मात्र लो फुलटॉस चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय. फेकी करतोय. 2 धाव इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 26. बघा तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 26. आपण क्वार्टर फायनलचा सामना बघतोय. दापोडे विपक्ष तुर्बे या 2 बलाढ्य संघामध्ये यातून जिंकणारा संघ कमीत कमीत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो टॉप 4 मध्ये. गोलंदाज रवी म्हात्रे. यावेळी मात्र गती परिवर्तन. फलंदाज बाद. अजून एक झटका दापोडे संघाला. धावसंख्या 26. 4 गडी बाद झाले. बघा 4 गडी बाद झाले. 4ही गडी रवी म्हात्रेने बाद केलेत. 4 फलंदाज तब्बल बाद केलेत रवी म्हात्रेने. तुर्बे संघाचा गोलंदाज रवी म्हात्रे अप्रतिम गोलंदाजी करतोय. 4 गडी बाद 26 अशी धावसंख्या दापोडे संघाची. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र दिनारने चेंडू भिरकावून दिलाय. टायमिंग स्ट्रोक आहे. झेल सुटतोय ते. 1 धाव मिळते. बघा 5वा गडी बाद केला असता रवी म्हात्रेने. मात्र क्षेत्ररक्षक झेल सोडतायत. क्षेत्ररक्षक होते चिन्मय.
बघा चिन्मयने मी म्हणून चूक केली आहे कारण की दिनानाथ सारख्या खेळाडूला जीवदान मिळतोय. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 27 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रवी मात्रे कोपर एंड कडनं राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र लो फुलटा चेंडूचा चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. बघा फेकी किती ऑन द स्टंप आहे. 1 धाव मिळते. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापोडे संघाची धावसंख्या दी 4 गडी बाद 28 धावा धावफलकावर. राजू मात्रे देवीचा पाडा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या 29 आहे. नवीन फलंदाज नितीन, स्ट्रायकेंडला फलंदाज आहे दीनानाथ. 5 गडी बाद 29 अशी धावसंख्या दापोडे संघाची. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विखे पाटील मोठागाव एंडकडनं चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत या तुर्बे संघाने. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची, ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट शिवून होत आहे. 1 धाव मध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती.
बघा तुर्बे संघ नवी मुंबईचा हा संघ आहे, एक चांगला संघ आहे. कारण की मागच्या वर्षामध्ये आम्ही बघितलं होतं अकोरले इथे एक स्पर्धा आली होती, त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होता तुर्बे संघ. आताच काही दिवसापूर्वी टायगर चषक झाला नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेतील उपविजेता संघ तुर्बे संघ. यावेळेस मात्र चेंडू खेळायचा होता, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अजून एक झटका दापोडे संघाला. नवीन फलंदाज ध्रुवन. 6 गडी बाद 30 अशी धावसंख्या दापोडे संघाची. 34 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विकी पाटील तुर्बे संघाकडनं. बघा आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे या तुर्बे संघाने. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 30. बघा दिगोडे संघ रायगड मधला खूप बलाढ्य संघ आहे, त्या संघाला मात्र 44 धावने रोखला होता या तुर्बे संघाने. कारण की तुर्बे संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. त्यानंतर 2 फलंदाज आपण बघितले, भूषण पाटील आणि रवी मात्रे. त्यानंतर विकी पाटील आणि नमेश सारखे फलंदाज या संघामध्ये. बघा दुसऱ्यांदा झेल सुटलं या स्पर्धेमध्ये भूषण पाटील सारख्या खेळाडूकडनं. असं काय एकने वाढती धावसंख्या 31 धावा आपण मुक्त धावफलकावर. 6 गडी बाद 31 अशी धावसंख्या. कारण की दिगोडे संघाविरुद्ध भूषण पाटीलकडनं झेल सुटला होता, त्यानंतर या सामन्यामध्ये एक झेल सुटतोय भूषण पाटीलकडनं. आजच्या दिवसात आपण बघतोय चुका झाल्यात मी म्हणेन क्षेत्ररक्षक भूषण पाटीलकडनं. अनंत मात्रे आणि मोहन भोईर साहेबांचं सुद्धा त्यामध्ये त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानामध्ये. षटक समाप्त होतोय, 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या फक्त 31 धावा. Prasad, 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 DJ, Santosh, 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 या दरम्यान सुरेश मोरे साहेबांचं सुद्धा आगमन होते आमच्या व्यासपीठावर. त्यांचंही सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं MB ट्रॉफी सन 2017 मध्ये सहर्ष स्वागत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज नमित पाटील. बघा नमितने सामना जिंकून दिला होता या तुर्बे संघाला. यावेळेस मध्ये चेंडू खेळून करतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडू 1 बाउ सीमा पार 4 धावांसाठी. वाढते 35. चला विष्णुनगर पोलीस स्टेशनचे जे निरीक्षक आले त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर यायचंय, कारण त्यांचाही सामना होणार आहे. विष्णुनगर पोलीस निरीक्षकचे आमचे जे खेळाडू आहेत. बघा निर्धाव चेंडू येतोय. बघा चिन्मय पाटीलला चेंडूवर जाणं खूप गरजेचं होतं, कारण चेंडू पडल्यानंतर नक्कीच कोणताही खेळाडू असला असता तर अडला नसता चेंडू. त्यामुळे आपण नेहमी सीमारेषेवर तैनात करतो तेव्हा आपल्याला स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता, चेंडू खेळून करतोय, चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. रवी मात्रे. बघा रवी मात्रेचं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र फेकी थोडीशी खराब झाली होती. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 37 धावा धावफलकावर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज आपण बघतोय नमित पाटील गोलंदाजी करतोय. ज्या नमित पाटीलने दिगोडे संघाविरुद्ध सामना जिंकून दिला होता या तुर्बे संघाला. नमित राडम ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. शिवाजी माझा बसलाय
घोड्यावर तो बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर ये बसलाय घोड्यावर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 43. बघा जय म्हसोबा क्रिकेट संघ मानेरे यांच्या वतीने एक स्पर्धा होणार आहे ग्रामीण संघासाठी 28 फेब्रुवारी ते 3 मार्च अशी स्पर्धा होणार आहे. प्रथम वार्षिक 1 लाख, द्वितीय वार्षिक 50, तृतीय वार्षिक 30 आणि चतुर्थ वार्षिक 25. प्रवेश फी फक्त 10,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. नक्कीच संपर्क हरेश भोईर, राहुल भोईर, आकाश जोशी आणि प्रवीण जोशी यांच्याशी संपर्क आणि लाईव्ह टेलिकास्ट JTCच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर केली जाईल आणि सर्व संघांना टी शर्ट सुद्धा दिले जातील. लक्षात घ्यायचे आहे फक्त प्रवेश फी 10,000 रुपये बघा आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. यानंतर प्रेक्षणीय सामना होईल बघा पोलीस निरीक्षक वर्सेस देवीचा वाडा 40+ असा सामना यानंतर होईल. यावेळेस मात्र गती परिवर्तन आणि फलंदाजी ते बाद होतोय. या दरम्यान मोहन भोईर साहेबांचं आगमन होते आमच्या व्यासपीठात. त्यानंतर अनंत गणेश म्हात्रे यांचं आगमन होते. त्यानंतर जयसिंग पाटील यांचंही आगमन होते आमच्या व्यासपीठावर. त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला खरंच खूप आभार मानतो आम्ही त्यांचे, ज्यांनी क्रीडांगण इथे उपलब्ध करून दिलंय. बघा 43 धावा केल्या आहेत. 7 गडी बाद झालेत आणि तुर्बे संघासमोर 44 धावांचं लक्ष. बघा भूषण पाटीलच्या संघाने मगाशी 45 धावा चेस केल्या होत्या दिगोडे संघाविरुद्ध. आता मात्र त्यांना 44 धावांचं आव्हान आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक कार्ले साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. बघा प्रेक्षणीय सामना यानंतर असेल पोलीस निरीक्षक वर्सेस देवीचा पाडा 40+ असा सामना असेल. बघा 43 धावा केल्या दापोडे संघाने. मात्र दापोडे संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे मी म्हणेन. राजन सारखा गोलंदाज या संघामध्ये, त्यामध्ये चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. फलंदाजी मी म्हणेन आज खराब केली थोडीशी, कारण की हर्षद चौधरी सारखा फलंदाज शून्यावरती बाद झाला. चला चेंडू भूषण इथे चेक करायचंय. बघा सलामीची जोडी आपण बघतोय भूषण पाटील आणि रवी म्हात्रे. 44 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. बघा अरुण भोईर यांच्या कटआउटला डायरेक्ट चेंडू लागला तर पोलीस नक्कीच कार्ले साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर. पहिला चेंडूला भिरकावून दिलाय भूषण पाटीलने आणि पहिला चौकार भूषण पाटीलच्या बॅटमधला.
कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. तर ऐकूया आमच्या सहकारी समाजक राहुल भोले कार्लेस साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. जेव्हा नाईटची स्पर्धा झाली होती, प्रेक्षणीय सामना झाला होता, तेव्हाही कार्लेस साहेब आमच्या सोबत होते आणि तेही स्वतः खेळले होते. भलंदाज बाद होतोय. भूषण पाटील बाद. कमबॅक केला भूषण पटेलने पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला. त्याच्यानंतर मैदानावरती कमबॅक साजन गोलंदाज राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील की जुनी नाव सातत्याने विजय घेतले अवघड संघाने सातत्याने एक चांगला गोलंदाज. किती तुला पण थोडासा आवाज द्या. हॅलो चेक थोडासा इको आपण द्यायचा. धावसंख्या बरगती 4 धावा येत आहेत. आपण सामना बघतो मैदानावरती अतिशय महत्वाचा दापोडे बनाम तुर्बे चा सामना. पार्थवेल पण तुर्बे विपक्ष दापोडे. तर याच्या पहिल्या सत्रामध्ये दापोडे संघाने फक्त 43 धावा उभारल्यात. तर 44 धावेची गरज सामना मात्र यावेळी जिंकण्यासाठी समोर चुरस निर्माण करेल का, कारण का त्यांचा आघाडीचा फलंदाज यावेळी भूषण पाटील बाद झालाय. पहिल्या विकेटचं पतन आणि धावसंख्या दाबलकावरती 4 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती विकी पाटील गेलाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज 1 डाऊन साठी सातत्याने चांगला खेळाडू तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असतो मध्ये यावेळी तसं क्रिकेट असेल का सातत्याने विकेटच्या माध्यमातून दरम्यान पॅडबद्दल त्याला स्ट्रॉंग अपील केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता पण चेकी सिंगल कंप्लीट. लेग बाईच्या मधून धाव येत आम्हाला पण सांगतात दर्शन. तो पण धावसंख्या अजून एक नेल. धावसंख्या दाबालकावरती 5 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग असते. या दरम्यान पहिल्या पिवांचा राजन पाटीलचा वापर केला गेलाय. ज्यावेळेस या पहिल्या पिवं षटकामध्ये दापोडे पण आपण सामना बघतो मैदानावरती पार्थवेल 11 तुर्बे या दोन दिग्गज संघामध्ये हा सामना मैदानावरती 2 दादा संघ मैदानावरती आमने सामने. सरिताने चांगलं क्रिकेट प्रेमनाथ मुरबे संघाला परास्त केलं होतं या दापोडे संघाने. तो दापोडे संघ मैदानावरती यावेळेस 10 का दम दाखवेल का, की दुसऱ्या बाजूला तुर्बे संघ मात्र यावेळेस या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करेल का. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या येणाऱ्या अजूनही 5 षटक मध्ये पाहायला भेटतील. राजन आचून बॅकफूट लागले. जबरदस्त स्क्वेअर चांगल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन. नेतदी फटका चौकार. थँक्यू ब्रीजे. धावसंख्या दबालकावरती 9 धावा. आमची विजय लक्ष्मण पाटील कुठं असेल तर याच्या व्यासपीठावरती आपण हा चेंडू विकेट फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त क्रिकेट मॅचवरती स्क्वेअर लेग झोन क्लिअर करतोय आणि चौकार. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत एकूण 13 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक यावेळेस पहिलं संपलं गेलं आणि धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत नोंदवल्यात 13 धावा दाबालकावरती. चांगली सुरुवात मैदानावरती यावेळेस पार्थवेल तुर्बे संघाच्या माध्यमातून. पार्थवेल तुर्बे विपक्ष आपण सामना बघतो मैदानावरती दापोडे या 2 दिग्गज संघामध्ये हा सामना 2 दादा संघ आमने सामने. आपण सामना तेवढा चांगला सामना आपण बघू, कारण का 2 तुल्यमान आणि दिग्गज संघ मैदानावरती असल्या कारण क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची क्वालिटी मध्ये आपल्याला पाहायला भेटेल यावेळेस मैदानावरती. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 13 धावा येत आहेत.
षटक क्रमांक पहिले संपले गेलाय. तब्बल जिंकण्यासाठी 44 धावेची गरज आहे प्रतिबल तुर्बे संघाला. तसं आपण थोडासा वेळ थोडंसं आपण व्यासपीठावरती प्लीज जरा सहकार्य करा. आपण आवाज थोडंसं कमी करा. विजय दादा थोडं जरा सहकार्य करा. आपण व्यासपीठाच्या खाली जाऊन डिस्कस करा प्लीज. तसे सरिता म्हात्रे तर शुभागमन झालंय त्याचे व्यासपीठावरती आपण त्यामुळे आज चेंडू घेऊन काढला पण थोडासा वापर केला आहे. चेंडू मात्र या दरम्यान येतोय मिड विकेट झोनला चेंडूची फील्ड होतीये तो पण सिंगल कंप्लीट. धावसंख्या धाबालकावरती दरम्यान येत आहेत 14 धावा धाबालकावरती. षटक क्रमांक मार्ग ते दुसरं दीनानाथ. तर यावेळेस दीनानाथचा वापर केला गेलाय दापडे संघाच्या माध्यमातून. दापडे विपक्ष आपण सामना बघतोय. पार्थो इलेव्हन तुर्बे दोन दिग्गज संघ आमने सामने दोन दादा संघ आमने सामने. चेंडू दरम्यान बटनचा वापर केला चेंडू मध्ये घेऊन गेला आहे. लॉंग ऑन चेंडूची फील होती तोपर्यंत सिंगल येते. एका बाजूला नवी मुंबईचा हा तुर्बे संघ बघितले तर भूषण पाळेच्या नावाने या संघाची ओळख येते. दुसऱ्या बाजूला मैदानावरती भिवंडी परिसरातील एक दादा संघ दापडे संघ मैदानावरती सामना अतिशय चांगला वेळ अपेक्षा करू. शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जातील का दापडे संघ हा आपला प्रश्नचिन्ह असणार आहे. हा चेंडू दरम्यान बटनचा वापर केला चेंडू मध्ये घेऊन काढला कार्पेटच्या माध्यमातून क्रिकेटचा मादक संघ तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगल डबल वरती जास्त लक्ष दिलाय जास्त लक्ष केंद्रित केले मैदानावरती सिंगल वरती आणि धावसंख्या धाबालकावरती या दरम्यान 16 धावा. धावसंख्या धाबालकावरती दरम्यान 17 धावा धाबालकावरती. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट जबरदस्त आपण स्पर्धा बघतोय. आमचे महिला मंडळ सुद्धा मात्र यावेळेस आमच्यामध्ये येत आहेत जॉईन होतात कारण सामना तेवढाच महत्वाचा चांगली स्पर्धा आपण बघतोय. सध्या त्यांनी सांगितलं दिवस आहे तर भरपूर संख्येने आमचे मान्यवर सुद्धा शिवास्पर्धे येतीलच. हा चेंडू फक्त दिशा दिली आउटफील्ड पास आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रितेशच्या माध्यमातून. ज्या प्रितेशने कालच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं होतं प्रितेश पण नाही त्यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले. हाय स्टँडर्ड दर्जेदार क्रिकेट चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धाबालकावरती दरम्यान आतापर्यंत येत आहेत 19 धावा धाबालकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गाचा असताना दीनानाथचा वापर केला गेलाय या दापडी संघाच्या माध्यमातून. ते पण हा चेंडू रिवर्सच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न बनतो अब्दुल गनी. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही येतोपर्यंत फलंदाज चारोक आणि चित डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धाबालकावरती 19 धावा 19 धावा धाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ पेडूच दीनानाथचा वापर केला गेलाय या दापडी संघाच्या माध्यमातून. चेंडू दरम्यान मस्त गेन कीपर बी चेंडू कीपरच्या पाठी आलाय. धाव घेण्याचा मात्र प्रयत्न होता. शायनी लेमन कार्ड चेंडू मध्ये यावेळेचा बॅटचा आतला हिस्सा लागतोय. कीपरच्या पाठी चेंडू तोपर्यंत षटक क्रमांक दुसरं संपला गेलाय. सर्कल पाबंदी संपली आणि धावसंख्या धाबालकावरती या दरम्यान 19 धावा 19 धावा धाबालकावरती. तब्बल जर आपण विचार केला तर जिंकण्यासाठी 44 धावेची गरज आहे. सन्मान दरम्यान आपण बघितलं तर सामना तेवढाच हाय व्होल्टेजचा. धावसंख्या धाबालकावरती आतापर्यंत येत्या विचार जर केला तर 19 धावा धाबालकावरती 44 धावेची गरज असताना दरम्यान अजून चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावेची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या सेकंड स्पिन मध्ये. राजन पाटीलचा वापर केला जाईल. राजेंद्र पाटीलचा वापर केला जाईल यावेळेस आपल्या सेकंड स्पिन मध्ये सज्ज होतात गोलंदाज. तब्बल येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल अजूनही 25 धावेची गरज आहे. पण मोठा सामना बघतोय मैदानावरती दोन दादा संघ. एका बाजूला नवी मुंबईचा मैदानावरती भूषण तुर्बे संघ तर दुसऱ्या बाजूला राजन पाटीलचा दापोडी संघ. एका बाजूला भिवंडीचा दादा संघ तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा एक स्टार संघ मैदानावरती. म्हणजे सामना अतिशय चांगला आणि अतिशय आपल्याला चांगला सामना पाहायला भेटतो मैदानावरती. दोन दिग्गज संघामध्ये दोन मातबगार संघामध्ये हा सामना मैदानावरती. राजन पाटील
हा चेंडू लवर पुढे ऑन साईडला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक कोण जवळपास कोणच नाहीये. चेंडू सकमा दिलाय. नशिबाचा चौकार. गुड शॉट. कोण तू नाटिकाटी कोण तू नाटिकाटी कोण तू नाटिकाटी चालते सुंदरा लागले पोराच्या तुझे वनांदिरा कोण तू नाटिकाटी चालते. धावसंख्या दाबालकावरती 23 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 30 रन आणि धावसंख्या दाबालकावरती 23 धावा येत आहेत. सामना बघतोय मैदानावरती या दोन दिग्गज संघामध्ये दोन दादा संघामध्ये सामना कोणत्याही क्षणाला सामन्याचं चित्र तर यावेळेस बदलणार का, कारण का सातत्याने अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17 आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज आहे. नक्कीच बॅटची मागणी केली होती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रवी म्हात्रे आणि विकी पाटील दोन आमचे गुरु बेलेलकर यांचं शुभ आगमन झालंय. त्याचा आमच्या व्यासपीठावरती चेंडू दरम्यान बडामांचा वापर केला आहे. स्टॉपलाईन चेंडू घेऊन फक्त दिशा दिली. चेंडू आता जातोय मिड विकेट झोनला. शॉर्ट मिड विकेटला चेंडूची फील्ड होतीये तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 24 लॉस ऑफ 1 विकेट्स. बनाम तुर्बे संघ 24 धावा दाबालकावरती 1 गडी बाद असं समीकरण. सामना बघतो मैदानावरती दोन दिग्गज संघामध्ये दोन दादा संघामध्ये हा सामना. चेंडू दरम्यान ऑन साइड प्रयत्न होता. चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. चांगलं कमबॅक राजन वाडीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी होती. कारण का चेंडू कोलवट टॅपाचा फेकला होता. ऑन साइडला मारायचा होता प्रयत्न होता. फलंदाज रवी म्हात्रेचा प्रयत्न फसलाय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबालकावरती 24 धावा. राजन पुन्हा एकदा सज्ज होतोय ना. चेंडू ऑन साइडला मारायचा प्रयत्न. चेंडू बॅट संपर्क पुन्हा येत नाहीये. फलंदाज चारोकाने चित सातत्याने या दरम्यान चेंडू बघतो मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट आपलातून क्रिकेट मैदानावरती आपण आतापर्यंत सादर केलाय राजन पाटीलने. धावसंख्या दाबालकावरती 24 धावा येत आहेत. राजन चेंडू ऑन साइड भिरकावून दिले. मिस टायमिंग शॉट आहे. मिड विकेटला चुकवणार नाहीये. फलंदाज बाद. मैदानावरती रवी म्हात्रे बाद झालाय. बॅकफुटला पूर्णपणे यावेळेस तुर्बे संघ. गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 24 धावा आहेत दाबालकावरती. अजून 21 धावेची गरज आहे. फलंदाज मात्र यावेळेस मैदानाच्या बाहेर येतोय. रवी 1 टू गो. अंतिम षटक शिल्लक आहे. पण थोडस बाजूला वा दादा. थोडंसं मला बाजूला प्लीज. थोडं बाजूला वा. तेव्हा चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय. चेंडूच्या दरम्यान फील्ड होती मिड विकेट झोनला. खराब क्षेत्ररक्षण तोपर्यंत या धावा येत आहेत 2 आणि धावसंख्या दाबालकावरती अजून 2 निवडले. धावसंख्या दाबालकावरती 26 धावा दाबालकावरती. 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. डिन्स ब्रेक. डीजे डीजे
त्यावेळेस 3 षटकाचा खेळ संपला गेला. धावसंख्या मालकामध्ये आतापर्यंत विचार केला तर धावा येतात 26. अजून जिंकण्यासाठी तब्बल येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 धावेची गरज आहे. तर सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजून तर खुळा होत नाहीये. सातत्याने मित्र चांगल्या प्रकारचा क्रिकेट पुन्हा एकदा दापटी संघाच्या माध्यमातून. पण हा चेंडू लिडिंग एज तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण की पण आपले काम चोखपणे बजावलं आहे. फलंदाज बाद. DJ, Sabir, Sabir, थँक्यू डीजे. जरा सहकार्य कराल का विजय दादा? आपण थोडंसं बाजूला व्हाल का प्लीज? जरा सहकार्य करा. एकदा आम्ही चेअरवरती बसून घ्या. थोडंसं आपण बाजूला जरा सहकार्य करा. सहकार्य आम्हाला लाभणं अतिशय महत्वाचं असणार आहे. थोडंसं आपण बाजूला थोडंसं इथे शांतता आपण बसा. तुम्हाला काय रिस्कच करायला तर तुम्ही वासपेटाच्या पाठी जा. जरा सहकार्य जरा. जरा व्यवस्थित काम करा. व्यवस्थित मस्त. जरा मस्त अशी जरा सुशिक्षित व्यवस्थित तुम्ही सांगा ना जितून येईल ना. तुम्ही सांगा सांगा बरोबर जितून येईल. पुन्हा एकदा मत समोर सामना. नाचवून पिडकावून दिला साईडला. जबरदस्त टायमिंग. चुरी स्क्रीन समोर घेऊन काढलाय. दमदार शॉट षटकार. थँक्यू डीजे. कारण षटकार आहे म्हणजे षटकाराने थोडासा आत्मविश्वास सामन्यामध्ये मात्र यावेळेस वर्चस्व केलाय. अजूनही समीकरण असणार येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 12ची गरज आहे. 10 चेंडू 12 धावेची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. हा चेंडू आपल्या प्रयत्न टायमिंग शॉट आहे. चेताच्या जेल खाली. जेल सुट्टी आहे. चुका होत आहेत मैदानावरती. दापटी संघाच्या माध्यमातून या क्षणाला जेल पकडायचा होता. कारण या क्षणाला जर जेल पकडला असता त्याचे 2 धावा यावेळेस कमी आल्या असत्या. धावसंख्या दबाल कबड्डी दरम्यान येत आहेत 34 धावा. अजूनही 10 धावेची गरज आहे. शिल्लक आहेत 9. बल 10 धावेची गरज. 9 चेंडू अजूनही 10 धावेची गरज. सामना अतिशय महत्वाचा. 2 दिग्गज संघ आमने सामने. एका बाजूला तुर्भे संघ तर दुसऱ्या बाजूला दापडे संघ. हा चेंडू पर्यंत लिडिंग आहे. शॉर्ट सर्किट चुकीचं होतं. स्टील मिड ऑफला जेल घेतलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बॅनरीसाठी पारितोषिक असणार आहे. सुनील मात्रे, अरुण भोईर, त्याच्यानंतर आमचे लक्ष्य मोहन भोईर यांना विनंती होती. मोहन भोईर यांना की आपण शुभ असते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पोलीस निरीक्षक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला देवीच्या पाड्याचे सर्व माजी क्रिकेटर असतील. सामना अतिशय चांगला आपण बघू. एक प्रेक्षणीय सामना. एक मैत्रीपूर्ण लढत असणारे. स्ट्रायकरला विकी. चेंडू विकीसाठी जबरदस्त स्ट्रोक मैदानावर दाखवला आहे. डीपी टॉप झोन तोपर्यंत लॉंग आपण तोपर्यंत या दरम्यान सिंगल कंप्लीट. धावसंख्या दाबालकावरती 35 धावा येतात. षटक क्रमांक मार्ग असते. चला कार्यालय विनंती होते आपण याचे नाणेफेक दिनकर दादा म्हात्रे यांच्या शुभ असते या सामन्याची नाणेफेकी होईल.
आमचे मोहन भोईर यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल. त्याच्यानंतर आमचे दिनकरदादा म्हात्रे हे नाणेफेकी त्यांच्या शुभ या संघाचे संघनायक असतील. सोबत आमचे यावेळेस दुसऱ्या बाजूला संघनायक असतील आमचे कारले सर. कारले साहेब एका बाजूने असतील संघनायक. पपुनी इंद्रजित कारले साहेब नक्कीच हे असतील एका बाजूने. आणि मात्र संघनायक आमचे पोलीस निरीक्षक वर्गात दुसऱ्या बाजूला असतील संघनायक आमचे दिनकर माते. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आमचे विजेता भोईर. धावसंख्या दाबालक्यावरती 37 धावा दाबालक्यावरती. अजून जिंकण्यासाठी तब्बल 10ची गरज आहे. 6 चेंडू 7 धावेची गरज आहे. सहा चेंडू 7 धावेची गरज. झाला आपण सामना पण सुरू ठेवा प्लीज. ठीक आहे, क्षेत्ररक्षण सुरू करलाय. 15 मिनिटं नंतर आमच्यामध्ये डिसिजन आलाय. हरकत नाहीये. क्षेत्ररक्षण धावसंख्या दाबालक्यावरती या दरम्यान येत आहेत 37 धावा. अजूनही 6 चेंडू फक्त 7 धावेची गरज आहे. दापोडी संघ आपण वेळ कमी घ्या. दर्शन जास्त होऊ झाला. आतापर्यंत 30 मिनिटं होत आहेत त्या सामन्याला. जरा सहकार्य करा. अंतिम षटक प्रितेश मना चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावची बॅकपुढे थोडंसं मात्र मैदानावरती विचार जर केला तर यावेळेस तुर्बे संघ थँक्यू डीजे. समीकरण अजून एक फलंदाज बाद झालाय. तर यावेळेस येणारे चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी तब्बल 7 धावेची गरज आहे. 5 चेंडू 7 धावेची गरज आहे. मात्र इथनं सामना टर्न करेल का दापोडी संघ की दुसऱ्या बाजूला तुर्बे संघ यावेळेस सामना जिंकेल का. सध्या त्यांनी भरपूर सारे प्रश्न. टॉप 4 मध्ये संघ प्रवेश केला. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश केले. तर विचार पडले आदर्श पडले संघ जरा सापडेल संघ. त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ विजय अडवली संघ. संघाने मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. जो संघ मात्र सामना जिंकेल तो संघ मात्र यावेळेस या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये आपली जागा मात्र यावेळेस बनवेल. कमीत कमीत इथं मात्र कॅश प्राइज आकर्षक ट्रॉफी सुद्धा मात्र ट्रॉफीचा मात्र हकदार होईल. 5 चेंडू समीकरण 7 धावेची गरज आहे. विकेट न गमावता 6 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा मात्र पार्थिवेल मात्र तुर्बे संघ हा सामना जिंकू शकेल. 5 चेंडू 7 धावेची गरज. त्यानंतर एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहेत. देवीच्या पाड्याचे सर्व आमचे आयोजक असतील, कार्यकर्ते असतील, माजी क्रिकेटर असतील. दुसऱ्या बाजूला आमचे पोलीस निरीक्षक वर्ग. यामध्ये सामना झाला होता. नगरसेवक विपक्ष पोलीस निरीक्षक सामना त्यावेळेस जिंकला होता. नगरसेवक या संघाने सामना जिंकला होता. चिकेडीमचे सर्व कार्यकर्ते. चेंडू कलबटाचा धाव घेण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज बाद. सामना अजूनही शिल्लक आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. कारण का सामना संपला नाही लवकर. शेवटच्या चेंडूवरती मात्र यावेळेस सामना जाईल का. थँक्यू डीजे. अजून एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद झाले. म्हणजे अजूनपर्यंत सामना भरपूर बाकी आहे. बचेंगे तो और लढेंगे हा समीकरण. कारण का जोपर्यंत आमच्यामध्ये ताकद आहे
तोपर्यंत आमच्यामध्ये क्षमता आहे, तोपर्यंत मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही लढत देऊ. सामना लवकर सोडणार नाहीये. दापोडी संघ मात्र यावेळेस मात्र पूर्णपणे यावेळेस आपला क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड मैदानामध्ये दाखवतोय. जबरदस्त क्रिकेट, आपल्यातून क्रिकेट दापोडी संघाच्या माध्यमातून. समीकरण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून जिंकण्यासाठी तब्बल 7 धावेची गरज आहे. 4 चेंडू 7 धावेची गरज. गोलंदाज अतिशय चांगला प्रितेशच्या माध्यमातून, सातत्याने चांगला क्रिकेट दाखवला होता कालच्या दिवसामध्ये प्रितेश. चेंडू ब्लॉकला फेकला होता, चेंडू मात्र खोदून काढला. चेंडूची फील्ड होते मिड विकेट झोनला, फेक होतो पर्यंत अचूक पैकी येते. दरम्यान 2 धावा कंप्लीट. चित्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण होतात. मात्र एक धावेची किंमत अतिशय महत्वाची असणारे. एक धावेसाठी झगरावं लागतोय आणि एक धावेची किंमत माहिती आहे मैदानावरती या तुर्बेस संघाला. धावसंख्या 2 ने धावसंख्या दाबालकावरती. या दरम्यान 39 धावा दाबालकावरती. अजूनही 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. विकेट न गमवता 4 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा मात्र पार्थिव तुर्बे संघ हा सामना जिंकू शकेल. एका बाजूला बघितलं नवी मुंबईचा तुर्बे दादा संघ, तर दुसऱ्या बाजूला दापोडीचा बघा भिवंडी परिसरातील एक दादा संघ मैदानावरती. दापोडे बनाम तुर्बे 2 दिग्गज खेळाडू मैदानावरती सामने येतात आणि चांगल्या प्रकारचा सामना आपण बघतो मैदानावरती. येणारे 3 चेंडू अजून जिंकण्यासाठी तब्बल 5 धावेची गरज आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा आपण बघतो गोलंदाजी होतीये प्रितेशच्या माध्यमातून आपल्यातून क्रिकेट. हा चेंडू गतीमध्ये मिश्रण, चेंज पेस, सातत्याने जबरदस्त क्रिकेट, आपल्यातून क्रिकेट कमबॅक केल्या मैदानावरती. सामना अजूनही जिवंत आहे कारण का येणारे चेंडू शिल्लक असतील अजूनही मैदानावरती 2 आणि जिंकण्यासाठी तब्बल धावेची मात्र गरज असेल यावेळेस 5. 2 चेंडू 5 धावेची गरज आहे. विकेट न गमावता 4 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा सामना जिंकू शकेल. हाय व्होल्टेजचा सामना, प्रेक्षकांच्या मात्र हृदय बघित काचाचा टोका टोकणारा सामना मैदानावरती. चेंडू कोलबड्यामध्ये शोधीमध्ये फील्ड होतीये. चेंडूची फेक होते फलंदाज अजून एक बाद होतोय. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येतोय. मी आधीच म्हटलं होतं की सामना शेवटपर्यंत रंगेल. धन्यवाद डीजे धन्यवाद. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येतोय. मात्र समीकरण 7 चेंडू 7 धावेची गरज ना सामना या परिस्थितीला आलाय. 1 चेंडू 4 धावेची गरज आहे. 3 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा सामना जिंकू शकेल. सामना मात्र आठवते मला वाकलनच्या नाईट स्पर्धेमध्ये सामना गमवला होता तुर्बे संघाने 12 चेंडू मध्ये 13 धावेची गरज असताना तुर्बे संघाला परास्त केला वाकलन संघाने. मात्र तो चित्र पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतोय कारण का यावेळेस एका चेंडू मध्ये तब्बल 3 धावेची गरज आहे. प्रेक्षकांच्या मात्र चर्चेला उदाहरण येते की सामना कोण जिंकेल. पैसा उसूल सामना, हाय व्होल्टेजचा सामना मैदानावरती. ज्या प्रेक्षक वर्गाला मात्र बीपीचा त्रास असेल त्यांनी सामना बघू नका. बीपी होऊ शकते, अटॅक येऊ शकेल सामना बघत असताना. सामना हाय व्होल्टेजचा आहे, सामना भरपूर जवळ आलाय. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. 4 धावेची गरज आहे. कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील. 4 धावेची गरज आहे. तुम्ही विकेटच्या आधारावर जर 3 धावा बनवल्या विकेटची बरोबरी होते. विचार जर केला तर नाणेफेकीच्या आधारावरती तुम्ही सामना जिंकाल पण तुम्हाला 3 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. धावसंख्या दाबालकावरती येत आता मात्र 40 धावा. 40 धावा दाबालकावरती प्रेक्षकांनी सामना बघतो मात्र हा विजय या स्पर्धेचा आहे कारण सातत्याने भरपूर मेहनत घेतली स्पर्धेसाठी. 7-7 सेम आहेत. दोन्ही संघाचे 7-7 फलंदाज बाद आहेत. मात्र या क्षणाला एका चेंडू मध्ये 3 धावेची गरज आहे. विकेट न गमवता 3 धावा आहेत. एक तुम्हाला सांगतोय विकेट न गमवता तुम्हाला 3 धावा बनवायच्या आहेत. याच्या पण 3 धावा तुम्हाला कंपल्सरी विकेट न बनवायच्या आहेत. विकेट तुम्ही गमावला तर पुन्हा मात्र तुम्हाला यावेळेस धोका होईल. 4 धावा कंपल्सरी होतील. त्याच्यामध्ये दखल घ्या. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. जवळ ठेवायचा चेंडू साठी जबरदस्त सामना मैदानावरती आपण बघतो. पैसा उचलून सामना, हाय व्होल्टेजचा सामना. 1 चेंडू 3 धावा तुम्हाला 4 धावेची गरज आहे. तुम्हाला 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. प्रेक्षकांच्या मात्र चर्चेला उदाहरण येते हा सामना कोण जिंकेल. सातत्याने आपण बघतो क्षेत्ररक्षकामध्ये बदल करतो दापोडी संघाच्या माध्यमातून. दापोडी संघ स्वप्न दाखवून आलाय त्या चमचम त्या ट्रॉफीला हात घालायचा. तो दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा दादा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. 6 चेंडू 7 धावेची गरज असताना सामना येईल असा विचार केला होता भूषण पाटीलने. मात्र या क्षणाला जबरदस्त क्रिकेट पण बघतो गोलंदाज प्रितेश. नेपाळचा मात्र नक्कीच इंडियासाठी मात्र बघितलं
लंगडी सध्या लंगडीची मात्र स्पर्धा नेपाळ त्यांनी मात्र कव्हर केली होती. एक चेंडू 3 धावेची गरज आहे जबरदस्त क्रिकेट मैदानावरती. हा चेंडू आपल्या घेऊन काढतो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल कंप्लीट. दुसरी धाव येते तिसरीचा प्रयत्न होईपर्यंत सामना या दरम्यान संपलाय. सामना जिंकलाय एके धावेने. जबरदस्त क्रिकेट आपलातून क्रिकेट पैसा उसूल सामना मैदानावरती एके धावे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. जबरदस्त सामना आपण बघितला. प्रेक्षणीय सामना मैदानावरती हाय व्होल्टेजचा सामना, कारण का यावेळेस पुण्यातील सामन्याच्या 8 मध्ये 12 चेंडूमध्ये 13 धावेची असताना सामना गमावला होता तुर्बे संघाने. पुण्याचा तोच चित्रमध्ये होती 6 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना सामना जिंकून दिलाय प्रितेशने. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती दाखवला आणि एके धावेने हा सामना जिंकलाय या दापोडी संघाने. आपल्यातून क्रिकेट मात्र यावेळेस तुर्बे संघ हा सामना विसरणार नाहीये. कोणत्या क्षेत्रात सातत्याने या सामन्याची आठवण राहील. मॅन ऑफ द मॅच नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी याचे नो डाऊट असणार आहेत. नक्कीच यावेळेस प्रितेश मॅन ऑफ द मॅच. आमचे व्यथाचे मान्यवर आमचे कारले साहेब यांना विनंती करतोय की आपण नक्कीच अंडर 17 चा खेळाडू प्रितेशकडे जाऊच पण एकदा संपर्क साधू. मात्र यावेळेस सातत्याने चांगला क्रिकेट आपण बघितलं प्रितेशच्या माध्यमातून सामना एन्जॉय केला. तब्बल 5 चेंडू 6 चेंडू मध्ये 7 धावेची असताना सामना जिंकला मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट. आमच्या कारले साहेबांनी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय प्रितेशला. वय वर्ष फक्त 17 म्हणजे अंडर 17 चा खेळाडू. आत्मविश्वास कारण का येणाऱ्या नक्की तो चेंडू सुद्धा दिला जाईल एक आठवण म्हणून. आमचे कारले सरांनी विनंती करतोय की आपल्याला शुभ असते यावेळेस आपण मॅन ऑफ द मॅच